A very, very warm welcome. Very good evening, all of you. नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग सर. संध्याकाळी आपण मनी एनर्जी हिलिंग या टॉपिकवर EFT टेक्निकच्या द्वारे आणि क्वांटम टच ही टेक्निक किंवा मनी रेव्हरन्स ही टेक्निकच्या द्वारे आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत. आपल्या ऑरा, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सिस्टम मध्ये असलेली ही जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला मनी फ्रिक्वेन्सी सोबत अलाइन करण्याचा हा एक छोटासा आपला प्रयत्न आहे. हे सगळ्या गोष्टी आपण याच्यासाठी करत आहे की जोपर्यंत माझं ऍक्च्युअल क्लासेस हे सुरू होत नाही, तोपर्यंत कंटिन्युअस डेली बेसिसवर आपण छोट्या छोट्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या टेक्निक्सच्या द्वारे आपल्या एनर्जीला अलाइन करण्याचा प्रयत्न करू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही जी मी एक सिरीज सुरू केली आहे, आणि ह्या सिरीज मध्ये मी डेली मॅनिफेस्टेशन करण्यासाठी नेमकं कशाची गरज असते त्या टॉपिकवर आपण बोलत आहे. मनात आलं, डायरीमध्ये लिहून टाकलं, या वर्षी मला 10 करोड रुपये महिना कमवायचा आहे, 25 करोड रुपये महिना कमवायचा आहे, 100 करोड रुपये वर्षाला कमवायचे आहे. फक्त बोलून देणं एवढं सोपं नाही आहे. जस्ट मनात आला आणि मी लिहून टाकलं, आणि आपण एक शब्द बोलतो की सक्सेस कोणाला नाही पाहिजे, पैसा कोणाला नाही पाहिजे, जीवनामध्ये सुख शांती समाधान कुणाला नको, सगळ्यांनाच हवं असते. कोण विचार करतो नकारात्मक? खरी गोष्ट आहे, निगेटिव्ह तर कोणी विचार करतच नाही. पण निगेटिव्ह विचार करत नसताना सुद्धा आपल्याला ती गोष्ट प्राप्त का बरं होत नाही? कारण मॅनिफेस्टेशन या प्रोसेसमध्ये फक्त विचार करून चालत नाही, त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमची इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमची इंटेन्शन, तुमचं बिहेवियर, तुमचे ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी, तुमचे बिलीफ, तुमचे परसेप्शन्स, तुम्हाला आलेला अनुभव, पास्ट लाईफ मधून तुम्ही कोणते पॅटर्न कॅरी केले आहे, तुमच्या जेनेटिक्स मध्ये तुमचे कोणता पॅटर्न ऍक्टिव्हेट झालेला आहे, तुम्ही गर्भात असताना, आईच्या गर्भात असताना तुम्ही कोणता अनुभव घेऊन आले, ऍस्ट्रोलॉजिकली, न्यूमरोलॉजिकली, वास्तूच्या लेवलवर, तुमच्या ह्या ह्युमन बॉडीवर, ह्युमन कॉन्शियसनेसवर
एनर्जीचा कसला प्रभाव पडत आहे. या सोसायटीने, तुमच्या फ्रेंड सर्कलने, तुमच्या रिलेटिव्हने किंवा तुमच्या पॅरेंट्सने तुमची माइंडची प्रोग्रामिंग कशा प्रकारे करून दिली, या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला अफेक्ट करत आहे. आणि आपण जस्ट काय घेऊन चालतो? मी तर चांगले विचार करतो. मी तर कोणाच्या बद्दल कधीच काही वाईट विचार करत नाही. मी तर पैशाबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. उलट मी दिवस रात्र चिंतन करतो की पैसा माझ्याकडे आला पाहिजे. मग का नाही होत? असं काय चुकलं की मी ते करायला जातो आणि तितकं तितकं माझ्या जीवनामध्ये सगळं असं वाटतं की एक तर उलट होत आहे किंवा दूर जात आहे, पण माझ्या जवळ नाही येत. हा जो विषय आहे ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि इथेच मी ज्या गोष्टी करत आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा विषय समजणे अति आवश्यक आणि अति इम्पॉर्टंट आहे. मी निव्वळ तुम्हाला गोल बुक बनाव, अफर्मेशन करो हे नाही सांगत आहे. बियॉन्ड थॉट और बिहाइंड धिस मॅनिफेस्टेशन काय प्रोसेसची आवश्यकता आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला तुमचं माइंडसेट कसं असलं पाहिजे, तुमची मनाची तयारी कशी असली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी डिपेंड करते. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला किती फास्ट आणि किती इझिली सक्सेस मिळेल. एक वाक्य आहे, मॅनिफेस्टेशन इज अ नॅचरल प्रोसेस. इट्स अ फ्री फ्लोईंग रिझल्ट. कशाचा? तर असं म्हटलं जाते मॅनिफेस्टेशन किंवा यू विल नॉट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. कळलं? यू विल नॉट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. शब्द लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, यू विल नॉट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू विल मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. ह्या एका लाईन मध्ये तुम्हाला कळून जाईल की मला काय बोलायचं आहे. आपण जसे आहोत ते मॅनिफेस्ट होते. पहिलं वाक्य काय म्हटलं? मॅनिफेस्टेशन इज अ नॅचरल प्रोसेस. हे नित्यक्रिया आहे, आपोआप सगळं होत आहे. कोणाचं जीवन थांबलं नाही विदाउट मॅनिफेस्टेशन. आणि जितकं आपण रडत आहोत ना की माझ्याकडे पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, सक्सेस नाही, तुम्ही बघा प्रत्येकाच्या जीवनात सगळं काही आहे.
राहायला घर आहे, फिरायला गाडी आहे, पैसा आहे, जेवण बरोबर भेटत आहे, अंगा खांद्यावर कपडे आहे, फिरायला मिळत आहे, लेकरांचे शिक्षण बरोबर होऊन राहिलं, आरोग्य बरोबर आहे, औषध पाणी चालू आहे, सगळ्यांचं सगळं चालू आहे. पण मॅनिफेस्ट काय नाही झालं. सगळंच तर होत आहे. फक्त तुम्हाला ते मिळत आहे ज्याच्या तुम्ही लायकीचे आहात. बस. जे तुम्ही आहात तेच तुम्हाला मिळत आहे. आणि कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मधील आजपासून आपला पार्ट 3 सुरू होत आहे. आणि ते आहे चेंज युअर सेल्फ. त्याच्यामध्ये आपला पहिला टॉपिक आज घेऊ आपण, चेंज युअर इनर सेल्फ इमेज. आणि म्हणून मी ह्या वाक्यापासून सुरुवात केली, यू विल नॉट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. तुम्हाला काय पाहिजे आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट नाही करत, ते आपण मॅनिफेस्ट नाही करत. आपण काय मॅनिफेस्ट करतो? जे आपण आहोत. आणि सध्या आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आहोत ते आपलं स्वतःचं रिप्रेझेंटेशन आहे. हा, मे बी एखादा व्यक्ती स्वतःच्या लाईफला चेंज करण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे आणि तो त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहे. वर्ष, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात त्याला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून पण येईल. का? कारण की तो अलर्ट आहे, तो कॉन्शियस आहे. त्याला माहित आहे की मला नेमकं काय करायचं आहे. पण ज्यांना चेंजेस व्हायचा नाही आणि ते मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये उतरले, त्यांच्या लाईफमध्ये तिळाचंही परिवर्तन येत नाही. का? कारण की ते रेडीच नाही आहे स्वतःच्या लाईफला बदलण्यासाठी. त्यांना अफर्मेशन करायचं आहे, त्यांना गोलबुक करायचं आहे, त्यांना मंत्र म्हणायचे आहे, त्यांना ध्यान करायचं आहे, त्यांना साधना करायची आहे, त्यांना स्विचवरची प्रॅक्टिस करायची आहे, त्यांना वास्तूमध्ये उपाय करायचे आहे, त्यांना ऍस्ट्रॉलॉजीचे उपाय करायचे आहे. त्यांना तेच पत्त्याच्या पानावर किती करोड पाहिजे हे लिहून, लवंग विलाची कापूर लावून जाळून त्याची राख हातात घेऊन अशी फूक मारून उडवायची आहे आणि मॅनिफेस्ट करायचं आहे की माझ्याकडे तेवढे पैसे येऊन जाणार. हे इन्स्टंट नूडल्स नाही आहे. तुम्ही आले, तुम्ही केलं आणि तुम्हाला मिळालं. लॉटरी जिंकण्यासाठी सुद्धा नशीब पाहिजे असते. तो पैसा पण एवढा आरामात येत नाही. तुम्ही कोण आहात याच्यावर डिपेंड करते की तुम्ही काय मॅनिफेस्ट करणार आहे. ओके. तर चेंज युअर इनर सेल्फ इमेज. तुम्ही स्वतःला आतमधून काय समजता? बघा, आपले पूर्वज, आपले आई बाबा, आपली सोसायटी पैशाला धरून, कारण की संध्याकाळचं आपलं मनी रिलेटेड क्लास असते म्हणून मी मनी हे उदाहरण जास्त घेतो. सकाळचं उदाहरण आपलं कधी अलग असते, संध्याकाळची उदाहरणं अलग असते. मनी रिलेटेड यासाठी म्हणत आहे की नेमकं तुम्ही कोण आहात ते लक्षात घ्या. आणि निवड पैसाच नाही, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, तुमचा जॉब, तुमचा बिझनेस, तुमची स्पिरिच्युअलिटी सुद्धा, सगळं तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला मिळते. एखाद्या गरीब माणसाला, एखाद्या गरीब स्त्रीला एकदम श्रीमंत नवरा का बरं मिळत नाही? श्रीमंत बायको का बरं मिळत नाही? आणि मिळाली जरी तरी 1 रुपया सुद्धा युज करता येत नाही.
शेवटी जसं तिचं जीवन घरी होतं तसंच सासरी. भलेही एखाद्या मुलाची लखपती करोडपती मुलीसोबत लग्न झालं असेल, पण शेवटी त्याची परिस्थिती जशी आहे तशीच. का? कारण की तुम्ही एक्झॅक्टली तशा पार्टनरला अट्रॅक्ट केलं आहे जसे तुम्ही आहात. एक्झॅक्टली तुमचं अपोजिट. आणि तुमच्या जीवनामधील ह्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला ते मॅच करते. म्हणून रिलेशनशिप मध्ये येताना किंवा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करताना तुम्ही पहिले स्वतः हे समजून घ्या की तुम्ही स्वतः आतमधून काय आहात. जसे तुम्ही आहात तसाच पार्टनर तुमच्याकडे येते. जसे तुम्ही आहात तसाच जॉब तुम्हाला मिळेल. जसे तुम्ही आहात तसाच तुमचा बिझनेस चालेल. का? कारण की आय एम द सेंटर ऑफ दिस होल क्रिएशन. या सगळ्या क्रिएटिव्हिटी, सगळ्या क्रिएशनच्या सेंटरमध्ये कोण आहे? मी आहे. आणि जशी माझी ऊर्जा असेल तसंच सगळं क्रिएशन होणार आहे. तर सगळ्यात पहिले फोकस हे करणे आहे की नेमका मी कोण आहे आणि मी कसा आहे. काय लहानपणापासून आपल्या मनावर अलग अलग प्रकारे नकारात्मक विचारांचा प्रभाव पडलेला आहे. आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे. का बरं लाखो रुपये, करोडो रुपये असून सुद्धा लोक 1 रुपया पण खर्च करू शकत नाही? रिटायरमेंटचा आलेला पैसा 20-20, 25-25, 30-30, 40-40 लाख रुपये कुठेतरी गुंतवून टाकतात, पण त्या पैशामधून थोडंसंही एन्जॉयमेंट करत नाही. ना तो पैसा लाईफ टाईम त्यांच्या कामात पडत, ना त्यांच्या मुलांच्या कामात पडत. मे बी एखादी अशी फसलेली प्रॉपर्टी घेऊन घेतात की ते ना विकता येत ना ते वापरता येत. पूर्ण पैसा इन्व्हेस्ट करून टाकला. का बरं असं होते आपल्या लाईफमध्ये की वारंवार वारंवार एखाद्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये आपण पैसा लावतो आणि तो सतत फेल होत जाते. MLM कंपनी एका मागे एक प्लॅन घेऊन येते. आपण प्रोडक्ट परचेस करत जातो, आपण सिस्टम परचेस करत जातो आणि लाईफ मध्ये चेंज काहीच येत नाही. आराखडा घेतल्या मागच्या 10 वर्षापासून तर लाखो रुपये टाकून डुबून टाकला आपण. परिवर्तन काहीच आलं नाही. आणि MLM वाले काय म्हणत आहे? सिर्फ 1 साल, सिर्फ कुछ महीने तुमचं जीवन पूर्ण बदललेलं राहील. वर्षानुवर्ष गेले, जीवन तर बदलच नाही. उलट मे बी एवढा मोठा जो इन्व्हेस्टमेंट आपण त्याच्यात केलं, तेच जर कुठे एखाद्या स्टॉक मध्ये लावून दिले असते, एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते, तर मे बी रिटर्न तरी मिळालं असतं आतापर्यंत. पण आपण का बरं त्यालाच अट्रॅक्ट करतो? आणि का बरं आपण ते 15, 20, 25 हजार रुपये आपण सतत गुंतवत जातो आणि सतत फसत जातो आणि सतत आपला लॉस होत जाते? का बरं शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केट, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किंवा आणखी कोणत्याही जिथे पैसा मल्टिप्लिकेशन मध्ये इन्क्रीज होते, अशा सिस्टम मध्ये आपण वारंवार इन्व्हेस्ट करत जातो आणि नेमकं जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाय टाकतो तेव्हाच ते डुबते. म्हणजे आपल्या अगोदर हजारो लोकांनी पैसा कमवला असते, पण नेमका आपण एंट्री करावं आणि त्याच महिन्याभरात तो प्लॅन बंद व्हावं. हे नेमकं माझ्यासोबत का? माझ्या मित्रांनी, माझ्या परिवारातल्या लोकांनी खूप साऱ्या जागेवर प्रॉपर्टी घेतली, खूप साऱ्या जागेवर कुठे कुठे फ्लॅट घेतले, कुठे लँड परचेस केली. आणि नेमकं मी जेव्हा घ्याव तेव्हाच ते फ्रॉड निघाव माझ्यासोबत. माझ्या मित्रांना, माझ्या वयाच्या रिलेटिव्हला पैसा भरून जॉब लागतो आणि नेमका मी जेव्हा पैसा भरतो तेव्हाच माझ्यासोबत फ्रॉड होते. ज्या वेळेस मी एक्झामचा फॉर्म भरतो त्यावेळेस नेमकं मला जॉब लागत नाही,
पण माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्यांना जॉब लागते. हा फॉर्म्युला काय हा कळतच नाही. असं का बरं होत असं आपल्यासोबत, की नेमकं जेव्हा मी करायला जातो तेव्हाच का बरं, नेमकं मी दुकानात जातो आणि तेव्हाच ती वस्तू खतम होऊन जाते, तेव्हाच तो नाश्ता खतम होते. म्हणजे इथून की आतापर्यंत अर्ध्या एक तासा पहिले चहा बनवताना दूध चांगलं होतं आणि नेमकं मी चहा बनवायला सांगितलं तेव्हाच दूध फाटलं. हे सगळे कोइन्सिडन्स नाही आहे. हे सगळं अट्रॅक्शन आहे. आणि अट्रॅक्ट कशामुळे होत आहे? तुमचं इनर सेल्फ तसं आहे. जर तुम्हाला आपल्या लाईफमध्ये जर चेंज पाहिजे आहे, डेव्हलपमेंट पाहिजे आहे, तर स्वतःचं इनर सेल्फ इमेज तुम्हाला चेंज करणे अति आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या प्रती काय विचार करता सगळ्यात पहिले हे बदलणं आवश्यक आहे. तुमच्या मनाच्या प्रती, शरीराच्या प्रती, तुमच्या सोसायटीच्या प्रती, तुम्ही जे काम करता त्याच्या प्रती, तुमच्या जीवनाचे काय उद्देश आहे त्याच्या प्रती तुम्ही काय विचार करता. का बरं आपण पैसा सेव्ह करतो, पण पैसा सेव्ह करण्यामागे आपली धारणा ही असते की संकटात कामा पडेल, माझ्या मुलांच्यासाठी कामात पडेल. नेमकं आपण त्या पैशाला कोणती अफर्मेशन देत आहे? अरे पैसा सेव्ह करा, अडी अडचणीत कामात पडतो. म्हणजे तुम्ही अडी अडचण अट्रॅक्ट करत आहे. पैसा असू द्या, बिमार पडले, पैसाच कामात पडते. अरे का बरं असं म्हणायचं आपण की बिमार पडण्यासाठी पैसा जपून ठेवा, संकटात कामात येतो पैसा. का बरं असं म्हणायचं की संकट आल्यानंतरच मी पैसा युज करेल? आपण असं का म्हणत नाही की हा 1,000 रुपये महिना मी माझ्या लर्निंगसाठी काढत आहो? का बरं असं म्हणत नाही की हा 1,000 रुपये महिना मी सेव्ह करतो, पुढच्या वर्षी हे 12-15 हजार रुपये घेऊन मी छान एखाद्या जागेवर ट्रिप करायला जाईल. एन्जॉयमेंटसाठी पैसा का नाही आपल्याकडे? पण तेच बिमारीसाठी पैसा आपण सेव्ह करून ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघता बरोबर काही ना काही संकट, काही ना काही कारण येते आणि तो जमवलेला पैसा जाते. आणि नंतर आपण म्हणतो माझ्याकडे पैसा टिकत नाही. त्या पैशाला अफर्मेशन दिले कोणी? त्या पैशाला जाण्याचा रस्ता दाखवला कोणी? आपणच दाखवला. का कधी आपण असं बोललो नाही पैशाला हातात घेऊन की बाबा तू माझ्या जीवनात मल्टिप्लाय हो, मला सुख शांती समाधान दे, मला सिक्युरिटी दे, मला सेफ्टी दे, मला शांतता दे, माझ्या जीवनाला स्टेबिलिटी दे. आय इन्व्हाइट यू. असं नाही म्हणत आपण. आपण एक्झॅक्टली उलट बोलतो. जीवनात जेव्हा संकट येईल तेव्हा हा पैसा कामात येईल. जीवनात जेव्हा अस्थिरता येईल तेव्हा हा पैसा कामात येईल. अरे कशासाठी आपण असं करायचं, कशासाठी आपण असं बोलायचं? का? कारण की आपली इनर माइंड, इनर सेल्फची प्रोग्रामिंग तशी झालेली आहे. आपल्याला सांगितलं आहे फालतू पैसा खर्च करायचा नाही. अरे ठीक आहे, मी दारू नाही पेत, ड्रग्ज नाही घेत, काही नशा नाही करत, पण साधंसं जेवण, साधंसं हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता हे सुद्धा करायचं नाही. एन्जॉयमेंटसाठी पैसा का असू नये? वेल बिईंग साठी पैसा का असू नये? का बरं आपण दुःख सहन करतो, पण 500 रुपये भरून 1 तास जिम मध्ये जाऊन आपण स्वतःला वेळ देत नाही? खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला आपलं इनर सेल्फ इमेज चेंज करणं आवश्यक आहे. माझी लायकीच नाही, मी तसाच आहे,
मी नालायकच आहे, माझं नशीबच खोटं, मला नेहमी लॉसच होतो, मी फेल्युअर आहे, मी जीवनात काहीच करू शकत नाही, मी अपयशी आहे. का बरं आपण हा विचार करतो? आपली इनर प्रोग्रामिंग तशी झालेली आहे. आणि जशी आपली इनर प्रोग्रामिंग आहे, तुम्हाला दिसेल की आपल्या आजूबाजूला तसेच लोक अट्रॅक्ट होत आहेत. तुम्ही स्वतःच विचार करा, तुमचे मित्र कसे, जसे तुम्ही आहात तसे. श्रीमंत आहे, गरीब आहे, चांगला आहे, वाईट आहे, हा नंतरचा मॅटर. एखाद्या प्रवासामध्ये सुद्धा, रेल्वेमध्ये आपण लॉंग जर्नी करत आहे, बसमध्ये तर नाही, म्हणून रेल्वेमध्ये म्हणू शकतो. लॉंग जर्नीमध्ये, एखाद्या यात्रेमध्ये, एखाद्या लग्नामध्ये, आपण बरोबर त्याच व्यक्तीसोबत आपलं बोलणं चालणं सुरू होते. 1-2 दिवसानंतर कळते की हा एक्झॅक्टली आपल्यासारखाच आहे. आणि बरोबर आपण त्यांच्याशी संगत करतो आणि त्यांच्या सोबत सोबतच राहतो. नंतर आपली फ्रेंडशिप होते आणि आपण म्हणतो की बरोबर, यस. कसं काय आपण शोधलं? लग्न कार्यात, अनोळखी लग्नामध्ये दारूवाल्याला बरोबर दारूवाले भेटते आणि परगावात जाऊन पण ठेक्याचा शोध बरोबर लागते. काय खतरनाक मॅनिफेस्टेशन आहे. काय लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते त्यांच्यासाठी. बरोबर माश्या गुडावरच येऊन बसतात. गुडावर म्हणजे त्यांना कसं कळतं की बरोबर इथेच गोड आहे म्हणून. 10 गोष्टी पडल्या असतात, इकडे तिकडे नाही भटकणार, बरोबर त्याच्यावरच येऊन बसणार. अट्रॅक्शन. आपण तेच अट्रॅक्ट करतो जे आपण आहोत. म्हणून तुम्ही कोण आहात पहिले हे डिसाईड झालं पाहिजे. की एक कोणतं तुम्ही लेक्चर ऐकून घेतलं, एखादा मोटिवेशनल स्पीकरचा तुम्ही व्हिडिओ ऐकला, सडनली तुम्ही म्हणता की जस्ट अभी तो दुनिया हिला देंगे, पोपटलाल. तर पोपटलाल बोलून चालत नाही. बस अंगात आलं आणि म्हटलं की अब तो दुनिया हिला देंगे, अब तो मैं कलम की ताकद दिखा दूंगा. असं नसते राहत. का? कारण की तुमचं इनर सेल्फ, तुमचे अंदर तुम्ही जे आहात, जे ओरिजिनल तुमचं स्वरूप आहे, ते अलाउच करत नाही तुम्हाला ते प्राप्त करण्यासाठी. म्हणून चेंज युअर इनर सेल्फ या प्रोग्रामला हलक्यात घेऊ नका. हे मेडिटेशन सतत करा. या एनएलपी टेक्निकला सतत वापरा. मेडिटेशन मध्ये बसा. बघा स्वतःला तुम्ही आतमध्ये कोण आहात आणि त्याला रिप्लेस करा. बघा स्वतःला, तुम्ही विनर आहात, तुम्ही अचिव्हर आहात, तुम्ही सक्सेसफुल पर्सन आहात, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे, तुमची अचिव्हमेंट चांगली आहे, तुम्ही सगळं प्राप्त केलेलं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे. बघा तुम्ही लोकांच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करताना, स्वतःला एम्पायर उभं करताना, हजारो लोकांना तुम्ही तुमच्यामुळे जॉब देत आहे किंवा त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही ट्रिमेंडस चेंजेस घेऊन येत आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे, प्राप्त करत आहात. हे इनर सेल्फ स्वतःच चेंज करा. आणि जोपर्यंत इनर सेल्फ चेंज होणार नाही, एवढं लक्षात घ्या, हे मॅनिफेस्टेशन बकवास आहे. ते कधीच होत नाही, कधीच होत नाही. हा, जे होत आहे ना ते बाय प्रोसेस आहे, एवढं लक्षात घ्या. ते होणारच होतं, तुम्ही नसतं केलं तरी होणारच होतं. ते एका कपिल शर्माच्या शो मध्ये, अं, काय नाव आहे आपलं हा ऍक्टरचं, जाऊ द्या. एक ऍक्टर आला होता. अं, त्याला एका जणाने प्रश्न विचारला, तर अभी आपने जैसे बोला, आप कुछ करो नहीं करो, जो आपको मिलना है वो तो मिलेगा ही.
तो करने से क्या फायदा, तर ते काय म्हणताय? मे बी तुम्ही ज्या गोष्टीला मिळवणे समजत आहे ना, ते सुद्धा बाय नॅचरल प्रोसेसच आहे तुमच्यासाठी. आणि ते तुम्हाला केल्यानेच मिळणार आहे. म्हणून करा. खूप साऱ्या गोष्टी नॅचरल रिझल्ट आहे, नॅचरल रिझल्ट. त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशन करावं लागत नाही. ते आपोआप होते. फक्त त्या आपोआप होणाऱ्या प्रोसेसला सुसंगत कसं करायचं, अलाइन कसं करायचं, ते आपल्या हातात आहे. तुम्ही रूमच्या आतमध्ये आहे, घराच्या आतमध्ये आहे, तुम्ही ऑलरेडी प्रोटेक्टेड आहात. यू डू नॉट नीड मॅनिफेस्टेशन. तुम्ही ऑलरेडी सेफ अँड सिक्युअर आहात. ऊन वारा पाऊस हे थंडी, सेफ आहात तुम्ही. फक्त आता त्या रूम सोबत तुम्ही स्वतःला अलाइन कसे करतात, ते इम्पॉर्टंट आहे. त्या रूमची एनर्जी कशी मेंटेन करता, त्याला किती सुंदर सजवता, त्या रूम मध्ये तुम्ही स्वतःला कसं सुसंगत करता स्वतःला त्या एनर्जी सोबत, ते इम्पॉर्टंट आहे. मॅनिफेस्ट तर झालेला आहे. आणि जितकं जितकं तुम्ही त्या रूम सोबत स्वतःला अलाइन करत जाता, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये आणखी आणखी प्रगती होत आहे. आता कोणी म्हणेल की आम्ही नाही केलं तरी होतंय, तरी पण होणार आहे. कोण नाही म्हटलं? 100% होणार आहे. तुम्ही रडत रडत जेवण करा, नाही तर हसत हसत जेवण करा. पोट तर दोन्हीही कंडिशन मध्ये तुमचं पोट भरणार आहे. इट्स अ नॅचरल प्रोसेस. पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला दिसेल की जितके दिवस तुम्ही रडत जेवण केलं ना, ते अन्न तुमच्या शरीराला लागलं नाही, पोटच भरलं फक्त. आणि जे तुम्ही खुशीने हसत हसत आनंदाने जेवण करता, साधस जेवण करता, पण शरीराला लागते, शरीर भरते, तुमच्या चेहऱ्यावर तेच दिसायला लागते. रिझन? रडत जेवण केलं, हसत जेवण केलं, पोट तर माझं तरीही भरलं. पण त्याच्यामधून काय कल्टिवेट झालं, ते तुम्ही जे प्रोसेस मध्ये होता, ज्या थॉट प्रोसेस मध्ये किंवा ज्या इमोशन मध्ये होतात, त्या इमोशननी तुम्हाला तो रिझल्ट दिला. ते मॅनिफेस्टेशन असते. सगळ्या गोष्टी बाय नॅचरल होऊनच राहिल्या आणि ते होणारच आहे. पण त्या प्रोसेसमध्ये तुम्ही कसे आहात ते डिपेंड करते, त्याचा रिझल्ट काय असणार. ठीक आहे. तर इनर चेंज, इनर सेल्फ इमेज, चेंज युअर इनर सेल्फ इमेज, ह्या टॉपिकवर आपल्याला खूप जास्त लक्ष द्यायचं आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्या प्राप्त करण्यासाठी तुम्ही अलाइन आहात की नाही. ओके. चला, तर आपलं टॉपिक आपण इथे स्टॉप करू. आय होप चेंज युअर इनर सेल्फ इमेज हा टॉपिक तुम्हाला कळला असेल. ते पॉइंट टू पॉइंट जरी तुम्ही सगळ्या गोष्टी यांना नोट डाऊन करून ठेवल्या ना, तरी तुम्हाला लक्षात येईल की मी 50-60 पेक्षा जास्त पॉइंट या सेशनच्या द्वारे तुम्हाला सांगणं सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही लाईफमध्ये कधीही ह्या गोष्टीला ओव्हरलुक करा, तुम्हाला दिसेल की खूप मोठा कंटेंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दिलेला आहे. ऍज अ डे बाय डे चॅप्टर वाईज जर तुम्ही नोट डाऊन केलं असेल ना, कमीत कमी आता 30-35 टॉपिक झाले असतील. आणि एवढेच आणखी बाकी आहे. एवढं सगळं मी कशासाठी देत आहे की तुम्हाला माहित असलं पाहिजे की एका एका शब्दाची व्हॅल्यू आहे आपल्या जीवनामध्ये. आणि तुम्हाला ते प्राप्त करायचं आहे, तसं तुम्हाला बनत जायचं आहे. एक एक गोष्ट जरी मिसिंग असली ना त्याच्यामध्ये, तरी पण आपलं मॅनिफेस्टेशन चुकणार आहे, एवढं लक्षात घ्या. एवढे हे सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. ओके. चला, तर आपण आजच्या मेडिटेशनला सुरुवात करू. मी तुम्हाला
दोन 500च्या नोटा किंवा सिंगल असली तरी चालेल. दोन याच्यासाठी म्हटलं, मे बी कधी कधी इमर्जन्सी येते आणि नेमके जे पैसे आपण देवाजवळ ठेवतो ना, तेच खर्च करायची वेळ येते. म्हणून दोन. इमर्जन्सी मध्ये एखादी नोट युजही करायला लागली तरी ते एनर्जी मध्ये चार्ज असलेली नोट तुमच्या जवळ असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करा, जर तुमच्यापाशी, आपण बघा देवामध्ये आपण दिवाळीच्या वेळी एखादा सिल्वर कॉईन घेतो किंवा एखादा श्रीयंत्राचा कॉईन असते, तो तुम्ही सोबत ठेवा. काही एक गोष्ट कोणती पण, काहीच नसेल ना, 10 रुपयाचा कॉईन सोबत ठेवा. जे मी तुम्हाला म्हणत होतो ना, की आपल्या हातावर लक्ष द्या, त्या कार्डवर. सध्या आपण ते कार्ड प्रिंट नाही केलंय म्हणून. जेव्हा ते कार्ड प्रिंट करू तर आपण कार्ड सुद्धा ठेवू शकतो. हे क्वांटम जम्पिंगची काही टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण स्वतःला फोकस करतो एका एनर्जी सोर्सवर. तो पैसा याच्यासाठी घ्यायचा आहे की मला मनी एनर्जी हिलिंग करायची, आणि जर मी पैशालाच फील करत नाही तर कसं जमणार. त्या विषयासोबत आपण स्वतःला फील केलं पाहिजे. आणि हे पैसे आपल्याला खर्च नाही करायचे आहे. याच्यामध्ये आपण सतत रोज 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 आपली भावना टाकत आहे. याला सेव्ह ठेवा कपाटामध्ये, देवाजवळ. आणि दररोज हे मेडिटेशन करत असताना त्या कॉइनला किंवा त्या नोटला चार्ज करा. हळूहळू हळूहळू हळूहळू. बघा, जेव्हा आपण असं म्हणतो की पैसा ही फ्रिक्वेन्सी आहे, मनी इज अन एनर्जी, आणि एनर्जी हॅव अ फ्रिक्वेन्सीज, म्हणजे मनी हॅव देअर ओन फ्रिक्वेन्सी. पैशाची जर स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे, भलेही आपल्या जवळ जी नोट आहे ते कागदाची असेल, पण त्याला व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू कशाची आहे? ऊर्जेची. काहीतरी हिडन, जसं आपले शरीर आहे, मेल्यानंतर शरीर काही कामाचं नाही, म्हणजे काहीतरी असं तत्व होतं या शरीरामध्ये जे असताना याची व्हॅल्यू होती, आणि नाही आहे ते याची व्हॅल्यू पूर्ण संपली. तशीच ती नोट आहे. जशी नोटबंदी झाली, 2000च्या नोटची काही व्हॅल्यू आहे का आता? काहीच नाही. ते कागदाची नोट आहे. तशीच 500ची पण नोट तुमच्या जवळ आहे. त्या नोटीत आणि ह्या नोटीत काही फरक आहे का? काहीच फरक नाही. दोन्हीही नोटी तितकेच व्हॅल्युएबल आहे. पण एक नोट ग्रँटेड आहे, दुसऱ्या नोटला परमिशन रद्द करून टाकली. जशी परमिशन रद्द झाली, त्या नोटमधून काय निघून गेला? त्याचा प्राण निघून गेला. प्राण म्हणजे काय होतं? त्या नोटीतला जीव काय होता? जर दोन्ही नोटांना तुम्ही बघितलं, दोन्ही कागद आहे, मग एका कागदाची व्हॅल्यू आणि दुसऱ्या कागदाची व्हॅल्यू का नाही? बरं, असे नाही की ते नकली छापलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑथोराइज नोट, तरी सुद्धा त्या नोटची व्हॅल्यू नाही. का बरं असं? काहीतरी असं तत्व आहे जे त्या नोटमधून काढून घेतलं. काढून घेतलं म्हणजे नेमकं काय झालं? आणि ह्या नोटमध्ये असं काय तत्व टाकून दिलेलं आहे? ना ह्या नोटमध्ये काही आहे, ना त्या नोटमध्ये काही होतं. जे होतं ती मान्यता. याला मान्यता आहे, त्याला मान्यता नाही आहे. आणि ही मान्यता कुठं आहे? मनामध्ये. म्हणजे ही मान्यता काहीतरी अट्रॅक्ट करत आहे. हे अट्रॅक्शन कुठून होत आहे? थ्रू युअर बिलीफ, इंटेन्शन, युअर फिलिंग्स. आणि ही अट्रॅक्ट काय करत आहे? एनर्जी. आणि ही ऊर्जा आपलं स्वरूप बदलून
पैशाच्या रूपात तुमच्या समोर येत आहे. त्याच 500-500च्या नोटा जमा करून जेव्हा आपण सोनं घेतो, सोन्याची व्हॅल्यू अलग आहे. मान्यता, ती सुद्धा एक मान्यताच आहे. सोन्याची सुद्धा आपली मान्यता आहे. तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेता, ती प्रॉपर्टीची सुद्धा मान्यताच आहे. पण नेमकं काय आहे या सगळ्यांच्या मागे? एनर्जी, अबंडन्स अँड प्रॉस्परस एनर्जी. आणि आपल्याला त्याच एनर्जी सोबत स्वतःला काय करायचं आहे? ट्यून करायचं आहे, अलाइन करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही धनाला एका नोटच्या रूपात बघत आहे, तोपर्यंत त्याच्याशी आपण ट्यून अप होऊ शकणार नाही. तुम्हाला हे बघायचं आहे, ते 2000च्या नोटच्या मागे काय होतं आणि 500च्या नोटाच्या मागे काय आहे. तुम्हाला लक्षात येईल, नोटमध्ये काहीच नाही आहे. ती ऊर्जा आहे, सगळी काही काय आहे? एनर्जी आहे. आणि एनर्जीला आपल्याला अलाइन व्हायचं आहे, बस. त्या पैशासोबत आपल्याला हळूहळू बोलणं शिकायचं आहे. तुम्ही बघाल, खरोखर लाईफमध्ये डे बाय डे, डे बाय डे मिरॅकल होणे सुरू होऊन जाईल. ओके, चला तर सुरू करू. जसं आपण बघतो, त्या नोटला आपल्या हातात ठेवणे आहे. जेव्हा मी म्हणतो सिम्बल कडे बघा, तर आपल्याला सिम्बल म्हणजे आता त्या नोट कडे बघणे आहे आणि फील करणं आहे, ती ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये उतरत आहे. ओके, अशा प्रकारे हळूहळू आपल्याला ह्या मनी एनर्जी सोबत स्वतःला अलाइन करून घेणे आहे. त्यानंतर सेम त्या नोटवर हात ठेवून श्रीमब्रजी मंत्र म्हणणे आहे. आणि जेव्हा मी म्हणेल नाभीवर हात ठेवा, एक तर पैसे एका हातात ठेवा, एक हात नाभीवर ठेवा, म्हणजे नाभीच्या खाली ठेवा, किंवा पैसे ठेवून द्या तुम्ही कुठेतरी समोर, आणि दोन्ही हात ठेवू शकता ऍज युअर विश. कोणाला जर जास्त घाम येत असेल हाताला, जास्त वेळ ठेवू नका, फक्त चार्ज करण्यापुरतं ठेवा आणि ठेवून द्या समोर तुमच्या. ओके, कॉइन वगैरे असेल तर 24 म्हणजे टोटल तुमच्या सोबत असू द्या. चला तर सुरू करू. सगळ्यांनी शांत रिलॅक्स बसा. डोळे बंद करा. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास. प्रत्येक श्वासासोबत तुमची एनर्जी आणखी आणखी शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचा सगळा तणाव, टेन्शन, स्ट्रेस, अनइझीनेस शांत आणि रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमच्या पायांकडे. पायाचे बोट, तळपाय, पोटऱ्या, घुटणे, मांडी रिलॅक्स होत आहे. शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या कमरेवर, अप्पर बॅक, लोअर बॅक, हिप एरिया, युअर जेनिटल ऑर्गन्स. शांत आणि शिथिल होत आहे. रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या पाठीवर, तुमची पाठ, पाठीचे मणका, तुमची मान शांत आणि रिलॅक्स होत आहे. शिथिल होत आहे. पूर्ण तणाव रिलीज होत आहे. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या ओटीपोटावर, नाभी, तुमचं पोट, पोटातील ऑर्गन्स, छाती,
चेस्ट ऑर्गन्स आणि तुमचा गळा पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. शांत आणि शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष दोन्ही खांद्यांवर, दोन्ही भुजा, दोन्ही हात, तळहात, हातांची बोटं शांत आणि रिलॅक्स होत आहे. शिथिल होत आहे. हातांमधला पूर्ण तणाव हलका होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर, डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, लेफ्ट ब्रेन, राइट ब्रेन, मिड ब्रेन, युअर फ्रंटल, शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास, पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर, चेहऱ्यावरचे मसल्स, तुमचे ओठ, तुमचा दातांचा जबडा, नाक, कान, डोळे आणि डोळ्यांवरच्या पापण्या. पूर्ण लक्ष द्या. पापणीवरचा तणाव रिलॅक्स होत आहे. तुमचा चेहरा शांत आणि शिथिल होत आहे. लांब खोल श्वास आणि बघा तुमच्या मस्तिष्क मध्ये चालणारे सगळे विचार तुमच्या प्रत्येक श्वासासोबत शांत होत आहे. रिलॅक्स होत आहे. तुम्ही विचार शून्य अवस्थेमध्ये पोहोचत आहात. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर. मात्र 10 ते 1 पर्यंत काउंट करता करता तुमचे श्वास एकदम शांत आणि रिलॅक्स होणार आहे. तुमच्या शरीरातला, मनातला आणि विचारांचा सगळा तणाव रिलीज होणार आहे. तुमचं मन आणि तुमचं हृदय कोहरन्स मध्ये येणार आहे. तुमचं शरीर अल्फा फ्रिक्वेन्सी मध्ये, अल्फा कॉन्शियसनेस मध्ये व्हायब्रेट होणार आहे. लांब खोल श्वास. 10, 9, 8. शांत आणि शिथिल. श्वास हलके होत आहे. 7. आणखी खोल. 6. आणखी रिलॅक्स. 8. लांब खोल श्वास. 4. शांत आणि शिथिल. 3. आणखी रिलॅक्स. 2. आणखी रिलॅक्स होत आहे. 1. आणखी शांत आणि 0. तुमचं मन, तुमचं विचार आणि तुमचं शरीर, तुमचे श्वास पूर्णपणे शांत, शिथिल आणि डीपली रिलॅक्स झालेले आहे. नाउ वी स्टार्ट अवर मेडिटेशन. चला तर सुरू करूया. मनी
रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा, महामुद्रेच्या पोझिशन मध्ये. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6 श्वास घ्या, 5 श्वास घ्या, 4 श्वास घ्या, 3 श्वास घ्या, 2 श्वास घ्या, 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्डकडे बघा. ह्या कार्डकडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. तुम्ही जे नोट घेतलेली आहे, जे कॉइन तुमच्या हातात आहे, त्याच्याकडे बघत तुम्ही हे वाक्य बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू for creating abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिवाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्वोक युअर डिवाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही स्टँड करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
श्रीं ह्रीं 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 श्रीं ह्रीं
श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. I give you 2 minutes. Find what is your problem. Now at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केला आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है
XYZ. ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ. This problem मी रिकॉग्नाइज केलेला आहे. माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ. This problem मैंने रिकॉग्नाइज कर लिया है. मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है. XYZ. इस प्रॉब्लम के साथ I recognize that the resistance to let go of the need of this XYZ प्रॉब्लम मी रिकॉग्नाइज केलेला आहे. हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ. या प्रॉब्लमच्या प्रति मैंने रिकॉग्नाइज कर लिया है. जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है, इस नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ. इस प्रॉब्लम के प्रति नाउ यू फाइंड आउट your problem. Now we move on. Step. लांब खोल श्वास घ्या. Now it's a time for use our next manifestation method. This is the energy tapping, so powerful and so successful technique, which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind and thought related to your current situation. ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आहे. तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार यांच्याशी संबंधित जी तुमची सध्याची स्थिती आहे. नाउ इट्स टाइम फॉर आवर फर्स्ट टॅपिंग मेथड. फर्स्ट टॅपिंग इज फॉर रिलीज ऑल रेजिस्टन्स रिलेटेड टू मनी. तुम्ही या अगोदर तुमचा जो प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स फील केला होता. त्या रेजिस्टन्सला आता आपल्याला रिलीज करायचं आहे, जी तुमच्या मनीशी रिलेटेड आहे किंवा तुमच्या इतर कोणत्या घटनेशी संबंधित आहे. माझ्या सोबत सोबत म्हणा आणि मी तुम्हाला जी टॅपिंग मेथड शिकवलेली आहे त्याला फॉलो करा. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणातून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणापासून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. पण कुठलीही गोष्ट जसा पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटीज
माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नाही आहे आणि अट्रॅक्ट झाली तरी ती फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. माझ्या लाईफमध्ये कुठलीही चांगली गोष्ट जसं पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नाही आणि अट्रॅक्ट झाली तरी फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करते. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये ब्लॉक करतो, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये ब्लॉक करतोय, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. तुम्ही बघत आहात तुमच्या श्वासांची गती आता बदललेली आहे. श्वास आणखी हलके झालेले आहेत.
नाउ टॅपिंग टू अट्रॅक्ट अबंडन्स. धन आकर्षणामध्ये येणारे जे काही ब्लॉकेजेस आहे त्याला आपण आता रिलीज करूया आणि धनाला आकर्षण करण्यासाठी, अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही मेथड वापरूया. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा. पॉवरफुल टॅप करा. आय रिलीज पास्ट लाईफ, जेनेटिक, कार्मिक, चाइल्डहुड blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release past life genetic, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release past life genetic, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cell deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोनवर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. छातीच्या बाजूला. चेस्टच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. पुन्हा एकदा मस्तकावर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या कडेला, साईडला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोन. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. काठीच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. मस्तकावर टॅप करा आणि म्हणा, आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्याच्या कडेला. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्यांच्या खाली टॅप करा. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. नाकाच्या खाली. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. ओठांच्या खाली टॅप करा. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. कॉलर बोनला टॅप करा. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. टाकाच्या खाली. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. डोक्याच्या वर. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडावाटे श्वास सोडा. तुम्ही बघत आहे तुमचं शरीर अगोदरपेक्षा आणखी जास्त हलकं झालेलं आहे. तुमचे पूर्ण ऊर्जा शरीर, मनस शरीर, मनातल्या भावना, तुमच्या फिलिंग, तुमचे विचार शांत आणि हलके झालेले आहे. तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरातल्या कणाकणाला तुमची बॉडी एकदम लूज आणि शिथिल झालेली आहे. काहीही एफर्ट, काही हार्डनेस, स्टिफनेस, रेजिस्टन्स, बर्डन, प्रेशर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर अशा कोणत्याच भावना तुमच्या आतमध्ये सध्या
नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिलीज केलेला आहे. पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेला आहात. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. Now today's session is our complete. Anyone have a good experience? Please share. आज श्रीमरजी आणि टॅपिंग हे दोघांनाही एकत्र केलं. मागच्या वेळेस जसं तुम्ही सजेशन दिलं त्यानुसार, कारण की कमी टाइम मध्ये आपल्याला मॅक्सिमम प्रॅक्टिस करणे आहे. तर कसं वाटलं आजचं सेशन दोन्ही एकत्र? ओके, चला तर मग सेशन क्लोज करू. Lots of love and gratitude, lots of blessings all of you. I hope everyone enjoy this session. Bless you all. Love you all. Good night all of you.